आयोजक जीवन मोहिते सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार मानतोय. धन्यवाद. बॉलरचं नाव सांगायचं. आकाश आलाय. स्ट्राईक एंड वरती जर बघाल तर सर जितेश आहे. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन आणि आकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती निश्चितच चांगला हात खणखणीत असा हा चौकार मारला. जितेशच्या बॅटमधून पहिला असा हा चौकार आला. त्यानंतर पुढचा चेंडू दुसरा चेंडू देखील पुन्हा एकदा जितेशसाठी असणार आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन. यावेळी मात्र निश्चितच जितेशच्या दांडी गोल केली. जितेश बॅक टू द पवेलियन. जितेशला माघारी जावं लागतंय. जितेशच्या जागेवरती येतोय तो म्हणजे बॅट्समन नाव सांगा. पहिली विकेट. चौकारानंतर मला वाटतं ती विकेट आली आणि खूप मोठा कमबॅक इथं गोलंदाजाने केला. आदित्य नवीन फलंदाज मैदानात पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट येते. आणि मगाशी संकल्प म्हटलं आपण म्हटलं की झुकेगा नाही साला, परंतु संपूर्ण दुनियाला झुकावणारी एकच वस्तू आहे ती म्हणजे आपला सेलफोन मोबाईल. त्या मोबाईलने भल्यानं झुकवलंय. कधी खडे बघू दिलेलं नाहीये. आणि म्हणूनच आता इथे कितीही कोणी खड्यात मनानं किंवा डोळ्याने अशा उघड्या डोळ्याने बघत राहिला आणि ते कडक उभा राहिला तरी सुद्धा थोड्या वेळानं मोबाईलमध्ये बघायला जाईल. नेटवर्क नसताना सुद्धा हॅट्रिकसाठी 200 रुपये प्रशांतजी कदम यांच्याकडून हॅट्रिकसाठी 200 रुपये लगावण्यात आलेले आहेत. आज सगळी बक्षिसं बाहेर येणार आहेत कारण आज अंतिम दिवसात जे काय ती मजा मारून घ्यायची आहे. जरा स्टंप व्यवस्थित लावा प्रशांत स्टंप व्यवस्थित लावायचे. 100 रुपये हॅट्रिकची निश्चितच संधी असणार आहे तो म्हणजे आदित्यला. निश्चितच छोटा गोलंदाज आपल्याला बघायला भेटतो मैदानामध्ये. आता मात्र निश्चितच अपील करण्यात येतं. जोरदार अपील करण्यात आली परंतु अंपायर नाही बोलतायत. नॉट आउट. धावसंख्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 धावा. निश्चितच आज अंतिम 5 धावा. आज निश्चितच अंतिम दिवस आहे. निश्चितच जे पण गाड्या बाहेरून जातात त्या मॅच बघण्यासाठी ही लाटवण पंचवर्षीय प्रीमियर लीग बघण्यासाठी थांबतायत. निश्चितच बघू शकता पुढचा हा चेंडू. निश्चितच पुन्हा एकदा चांगले असे सूत्रक्षण आपल्याला बघायला भेटलं. त्यानंतर या चेंडूवरती 1 धावेवरती समाधान मानलं. 1 धावेने धावफलका पुढे सरकली. 6 धावा धावफलकावरती लागल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती लेफ्ट हँड बॅट्समन रोशन. यावेळी मात्र निश्चितच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सनी 11चा हा प्लेयर आदित्य. छोटा पॅकेट बडा धमाका. नवीन बॉलर कोण आहे? बॉलरचं नाव सांगायचं. नवीन बॉलर नाव शुभम. पुन्हा एकदा निश्चितच सेकंड शतक दुसरं शतक आपल्याला बघायला भेटायला हाताळणार आहे तो म्हणजे गोलंदाज शुभम उर्फ त्या पहिला चेंडूवरती वाईट चेंडू खराब चेंडू फेकला. सनी 11ला वाटला चांगला गोलंदाज आहे परंतु निश्चितच हा चांगला असं इथे मात्र सतर्क्षण बघायला भेटलं ते म्हणजे सनी 11च्या टीमकडून. निश्चितच मला वाटतं चांगले प्लेयर आहेत परंतु निखिल कदम यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा. निखिल कदम. त्यानंतर या चेंडूवरती मात्र निश्चितच विकेट घेतलाय. सनी 11चा हा प्लेयर शुभम यांनी निश्चितच चांगल्या प्रकारचा हा विकेट निश्चितच बॅक टू द पवेलियन पाठवला तो म्हणजे रोशनला. आणि रोशनची जागा घेण्यासाठी कोण आला तर मात्र हा छोटा प्लेयर. नाव सांगा. छोटा प्लेयर नाव सांगा. इकडे आम्हाला नोंदणी करायची असते म्हणून म्हटलं एक एक्स्ट्रा प्लेयर इकडे पाठवून ठेवा. निकेश. बघायला भेटेल कशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळी मात्र निश्चितच असा हा खणखणीत असा हा चौकार आपल्याला बघायला भेटला. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 धावा. 12 धावा धावफलकावरती लागल्या.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू केडीआरचं करणं तर आपण टॉस 3 चेंडू केडीआरचं करणं तर आपण टॉस साठी लगेच यायचं. केडीआर पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितच खराब चेंडू टाकला. तो डायरेक्ट चेंडू गेला तो म्हणजे किपरच्या हातामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र निश्चितच चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे बॅक साईडला बघायला भेटलं. त्यानंतर निश्चितच धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 14 धावा. एकूण 14 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्रायकर वरती सचिन बघायला भेटतो. सचिन कशा प्रकारच्या मारा करेल. गोलंदाज शुभमला यावेळी मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला इथे बघायला भेटलं. निश्चितच इथे मात्र जर सोडला असता तर खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटला असता आणि चौकार आला असता. निश्चितच एक धावेने धावफलका पुढे सरकली. धावसंख्या गेली ती म्हणजे 15 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा 15 धावा. यावेळी मात्र निश्चितच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागला त्या म्हणजे 15 धावा. निश्चितच तिसऱ्या षटकाचा गोलंदाज सांगायचं नाव सांगा. गोलंदाज नाव सांगा. सनी. मला वाटतं हा संघमालक आहे सनी. वाईट चेंडू सनी टाकतोय. निश्चितच पहिला चेंडू संघमालक विरुद्ध संघमालक. सचिन देखील संघमालक. सनी देखील संघमालक. संघमालक टू संघमालक. निश्चितच या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. नो चेंडू. नो +4 5 धावा. बघा 2 संघमालकांच्या मधील हे युद्ध द्वंद्व आणि त्याच्यामध्ये सचिनने केलाय सनीवरती हल्ला. एस फॅक्टर होता आणि त्याच्यामध्ये सचिन पेडणेकर मात्र यावेळेला आपली आग ओकतोय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. पण स्पंदन एक गोष्ट सांगायला आवडेल. कालच्या दिवसापासून जेवढ्या मॅच झाल्या आता पण सकाळपासून मॅच बघितलं असेल पहिली बॅटिंग ज्यांनी केली तो संघ वरचढ झालाय. निश्चितच अशा प्रकारचे जर फटके खेळले तर निश्चितच तो संघ विजय ठरतो. जिद्द पाहिजे. लगातार 3 चौकार. हॅट्रिक. सनी गोपाल संघमालक. सनी 11चा संघमालक सनी गोपाल विरुद्ध संघ तो म्हणजे सचिन पेडणेकर. त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सनी गोपाल कडून. हा एकदम सायलेंट चेंडू होता. त्यावर सुद्धा हा बॅक टू बॅक 5वा चौकार आपल्याला बघायला भेटला. तो म्हणजे सचिनच्या बॅट मधून. बघू शकता पुन्हा एकदा सनी टू सचिन. यावेळी देखील निश्चितच हा चौकार बघायला भेटला. त्या म्हणजे सनी गोपाल हातातून हा खराब असा चेंडू आपल्याला बघायला भेटला. धावफलकावरती धावसंख्या लागल्या त्या म्हणजे 38 धावा. या चेंडूवरती देखील 7 चेंडू आणि 6 चौकार सचिनच्या बॅट मधून. चार बॉल झालेत. 6 चौकार आतापर्यंत आल्यात आणि इथे सचिन डॉट बॉल आलाय. बघा 6 चौकार लगातार येताना बघितले. त्यानंतर डॉट आला. धावफल 42 42 आहेत. यावेळेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर सर्व चेंडू निघून चाललाय. विकेटचं पतन होईल आणि विकेट येते आणि सचिनला अखेर मैदान सोडावे लागते. सचिनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा आहेत. 43चं लक्ष आहे. कृपया सगळ्यांनी नेटच्या बाहेर जाऊन काय ते बोलायचं ते बोला. नाही तर साईडला तरी बोला. तिथे उभे राहण्याची गरज नाहीये. कृपया साईडला जाऊन बोला. आदित्य कदमच आहे ना तिकडे. आपले मेंबर्स घेऊन तिकडे जा. सनी 11
सनीलचे सगळे खेळाडू आपण तिकडे जायचंय, त्या बाजूला जायचंय. आदित्य त्यांना जरा सांगायचं तुझ्या बाजूला आहेत ते. आणि शाळेमध्ये जे खेळाडू आहेत त्या सर्वांनी बाहेर यायचंय. शाळेमध्ये CCTV लावलेले आहेत आणि तिथून तुमची सगळी कृत्य जी आहेत ती कैद केली जात आहेत. माऊली क्रिकेट क्लब, माऊली क्रिकेट संघ बघा, मनोज यांनी सांगितलं की सगळ्यांनी बाहेर या, सगळ्यांनी बाहेर या. CCTVची नजर तुमच्यावरती आहे आणि जर का काही चुकीचं कृत्य तिथं दिसलं तर कदाचित पुढच्या वर्षी ग्राउंड घेताना नाकी नऊ येतील. त्यामुळे सर्वांना विनंती, असं कोणतं कृत्य करू नका जेणेकरून आपल्याला ग्राउंड पुढच्या वर्षी मिळणार नाही. पहिला बॉल नो बॉल आहे आणि त्या नो बॉलचा तितका मोठा फायदा उचलता आलेला नाहीये. सुरुवात चांगली मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. खराब गोलंदाजीनंतर चेंडू हवेमध्ये पंचांचा बोर्ड सुद्धा हवेमध्ये आहे आणि त्यामुळे फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद, पहिला हादरा. सुशील बाद झाला आणि सुशीलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आणि आमचे सुप्रसिद्ध सिंगर दिनेश कासारे यांच्या इन्स्टा पेजला फॉलो करा. तुम्हाला खूप चांगली चांगली गीतं ऐकायला मिळतील आणि त्या चांगल्या चांगल्या गाण्यांचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर तुम्ही दिवस रात्र त्या अकाउंटमध्ये जाऊन ती गाणी जुनी सुद्धा ऐकू शकता जी त्यांनी गायलेत. नवनवीन गाण्यांसाठी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग. आज भरपूर जणांना ऍडजस्टमेंट करावी लागली आहे खेळाडूंची. काही खेळाडू अनुपस्थित आहेत त्यामुळे त्यांना दुसरे खेळाडू घ्यावे लागतात आणि त्यांना घेऊन आपल्या प्लेड ऑन. क्या बात है, सच अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय द बॉलर. फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. कोणत्याही प्रकारची संधी नव्हती त्याच्याकडे इथे धाव घेण्याची किंवा बॅटच्या साहाय्याने चेंडूला दूर धाडण्याची. 6 वरती धावफलक थांबलं आणि चेंडूचा खेळ तो झालाय 5. सार्थ, बॅट्समन सार्थ आहे ना. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवेल तोपर्यंत 1 धाव आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. श्रवण आहे तो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. 43चा पाठलाग करायचा. अजूनही 36 धावांची गरज आहे. म्हणजेच 18च्या सरासरीने येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत आणि त्या 18 धावा कशा जमवल्या जातील. कालच्या दिवसामध्ये आपण सचिनला पाहिलं तर पहिलं षटक हाताळत असताना आज सचिनने इतकी बॅटिंग चांगली केली, त्याने 1 षटक थोडा ब्रेक घेतला आणि आता दुसऱ्या षटकामध्ये ते आलेत. बॅटची एज हाताला लागून चेंडू मागे गेलाय. थर्ड मॅन मध्ये फिल्डिंग चांगली, चेंडू अडलाय आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 धावा प्रत्येक चेंडूवरती म्हणजे 6 चेंडूमध्ये 12 होतात. त्या पुरेशा आहेत का? नाही आहेत. मग तुम्हाला तिथे 2 ते 3 मोठे फटके मारावेच लागणार आहेत एनी हाऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये. हो, चौकाराची गरज होती, षटकार आलाय, त्याला इथे जराही थारा नाहीये. फलंदाज बाद, मैदान सोडावं लागेल. बॅट्समनचं नाव सांगायचं, लवकरात लवकर इकडे नोंदणी करायची असते. आयन बघायला भेटेल फलंदाज कशा प्रकारचे फलंदाजी करतो आयन. यावेळी मात्र निश्चितच जोरदार अपील केली जाते सचिन कडून. जोरदार अपील आणि अपीलला मान देऊन पहिला आला तसा गेला. निश्चितच आयन बॅक टू द पवेलियन. नाही ते म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. त्यातली स्थिती आहे. आता परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की तुम्ही काही करा, विकेट शिवाय दुसरं काही येत नाहीये. आणि सचिनचे खांदे इतके उंच आहेत आणि इतक्या कॉन्फिडन्सने बदलले तो चेंडू हाताळतोय की त्याने जरी दगड जरी फेकला तरी तो बॉल वाटायला लागलाय.
नाव सांगा. साई. पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचे सूत्रक्षण तिथे बघायला भेटतात. दोघं ही तिथे येत आहेत. एकाने अडवला, छोट्या पॅकेटने अडवला आणि सचिनकडे दिला. नंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन हाताळेल. यावेळी मात्र निश्चितच वर्तुळ आणि सचिन घेतोय. पुन्हा एकदा अपील सारखी केली तरी आऊट होत नाहीत. काय अंपायर काय घरचे नाही आहेत. अंपायर आहेत. बाहेर मित्र तर इथे दुश्मन असं असतं. ओव्हर झाली सचिन. बॉल देऊन टाक तेवढा. 2 ओव्हर झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 11 धावा. 11 आणि येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 32 पाहिजे. तो जिंकण्याकरिता 32 धावा. 32 टू विन. बॉलरचं नाव सांगा. रोशन टू साहिल. यावेळी मात्र निश्चितच चौकार बघायला भेटला. शॉट बघायला भेटला. कशा प्रकारचा खेळ आहे साहिल. निश्चितच चांगल्या प्रकारचा हा चौकार, खणखणीत असा हा चौकार साहिलच्या बॅटिंगमधून आपल्याला बघायला भेटला. साहिलने नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून फक्त बॅटिंग बघितली. आता त्याला बॅटिंग करायची वेळ आली त्यावेळेस कदाचित मॅच आवाक्या बाहेर आहे. तिथून जिंकता येईल की नाही ते माहीत नाही. चांगलं बॅक केलं चेंडूला. मोबाईलला पॉवर बँकचा बॅकअप जितकं चांगलं म्हणजे जितकं असणं गरजेचं असतं तितकं अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. रनआउट झालाय का? चला साहिलला मैदान सोडावं लागेल. अजून एका विकेटचं बदल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. सनी 11 संघ मॅचपासून थोडा लांब आहे. थोडा नव्हे जास्तच लांब आहे आणि तिथून मॅच परत जिंकता येईल की नाही. बॅट्समन नाव सांगा. त्यानंतर यावेळी मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा आउट. निश्चितच काय सांगाल सर. लागोपाठ आउट होत आहेत. काय सांगाल. विकेट अशाच जर पडत राहिल्या तर मॅच मिळणं अशक्य आणि जवळपास हा विजय हा त्यांच्या हातातून निसटलेला आहे. स्वप्नपूर्ती. यावेळी मात्र निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा झाली. त्यानंतर गोलंदाज बघायला भेटला. गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र चांगलं कव्हर होतंय परंतु इथे मात्र आउट आणि धावफलकावरती आणि त्यानंतर स्वप्नपुरी हा संघ विकेट विन झाला. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि लॉस संघाचं पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेसने सामना जिंकला आणि त्यानंतर आता नेक्स्ट मॅचसाठी केडीआर ग्रुप बोळवली या संघाने फिल्डिंग स्वीकारली आहे. चला लगेच केडीआर ग्रुप बोळवली बॅटिंग घेतली आहे का? चला केडीआरने बॅटिंग घेतली. माफ करा. आणि आनंदी 11 आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. मगाची मॅच आनंदी 11च्या हातातून निसटली. आता केडीआर ग्रुप बोळवलीच्या अगेन्स्ट त्या मॅचची भरपाई केली जाते का ते बघणार आहोत. केडीआर ग्रुप बोळवली आपण लगेच मैदानात 2 फलंदाज पाठवा आणि दोन्ही संघांना विनंती आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. केडीआर ग्रुप बोळवली आपला एक प्लेअर पाठवा. ज्याला नावं माहीत असतील त्याला पाठवा. बघा ती नावं का गरजेची आहेत कारण जर का तुमचा संघ फायनल सेमीफायनल या सामन्यांपर्यंत गेला आणि जर का वैयक्तिक पारितोषिकं द्यायची वेळ आली तर आम्ही ज्या वेळेला सिस्टमचा डेटा उचलू त्या सिस्टमच्या डेटामध्ये योग्य त्या खेळाडूसमोर योग्य धावा योग्य त्या खेळाडूसमोर योग्य विकेट असतील तर ते इंडिव्हिज्युअल प्राइस जे आहे ती योग्य त्या खेळाडूला जाईल. जर का तुम्ही नावं सांगितली नाहीत प्रॉपर किंवा तुमची खरी ती नावं तिथं दिसली नाहीत आणि जर का तुमच्या धावा दुसऱ्याच्या नावावरती गेल्या तर मग ते बक्षीस वितरण्याच्या वेळेला ते बक्षीस सुद्धा दुसऱ्याच्या नावावर